अमात्यसेन राजाच्या दरबारी मधुसूदन नावाचा एक हेर होता. तो अतिशय हुशार होता. राजाच्या राजकारणामध्ये त्याचा विशेष सहभाग असे. आपल्या राज्यातील गुप्त माहिती आणि परकीय राजांची महत्त्वाची माहिती तो अमात्यसेनला देत असे. राजाला कोणतीही मोहीम करायची असेल तर ते पहिल्यांदा या मधुसूदन हेराची मदत घेत असे. अनेक योजना त्याच्याकडे तयार असत. त्याच्यामुळे राजाला राज्यकारभार करण्यामध्ये खूप मदत मिळत असे. एक दिवस मधुसूदन परकीय राज्यामध्ये टेहाळणीसाठी गेला होता. परंतु चुकून त्या राज्यातल्या 2 सैनिकांनी मधुसूदनला पकडले आणि आपल्या राजधानीकडे त्याला नेऊ लागले. राजधानी जरा लांब होती म्हणून त्यांना प्रवास करणे भाग होते. पकडल्यानंतर मधुसूदन सुटकेसाठी प्रयत्न करत होता, परंतु सुटका कशी करावी हे त्याला सुचत नव्हते. त्याच्याजवळ मिठाई होती. मधुसूदनला त्या सैनिकांनी एका झाडाला बांधून ठेवले आणि त्याच्याजवळ काय आहे हे तपासू लागले. त्या सैनिकांना मधुसूदनजवळ एक पिशवी सापडली. त्यांनी उचकून पाहिले तर आतमध्ये मिठाई होती. ती मिठाई पाहून त्या सैनिकांच्या तोंडाला पाणी सुटले. त्या 2 सैनिकांनी ती मिठाई घेतली आणि त्यांपैकी एकाने ती मिठाई तोंडात टाकणार तेवढ्यात दुसरा त्याला म्हणाला, "अरे थांब, हा हेर आहे. याने जर या मिठाईमध्ये विष कालवले असले तर?" पहिला सैनिक त्याला म्हणाला, "हो, तुझे अगदी बरोबर आहे. नको बाबा, आपण पहिल्यांदा या हेराला मिठाई खायला देऊ आणि त्याला काही होतंय का ते बघू आणि मग नंतर आपण ही मिठाई खाऊ." मधुसूदनने ती मिठाई खाल्ली. थोडा वेळ त्याला काही झालं नाही. मग त्या 2 सैनिकांनी ती मिठाई खाल्ली आणि त्याला पकडून ते राजधानीकडे चालू लागले. थोडा वेळ चालल्यानंतर मधुसूदन मध्येच रस्त्यामध्ये कोसळला. त्या 2 सैनिकांना कळेना की हा असा का पडला. तेव्हा मधुसूदन त्या 2 सैनिकांना म्हणाला, "मला माहीत होतं की तुम्ही मला सोडणार नाही, म्हणून मी ती विषारी मिठाई खाल्ली आणि मला काही न झाल्याचे पाहून तुम्ही देखील ती मिठाई खाल्ली. परंतु या मिठाईचं विष हळूहळू शरीरात भिनतं, म्हणून इतक्या वेळ तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही आणि तुम्ही सुद्धा ती सगळी मिठाई खाल्ली. आता मी मरेल याचं मला दुःख नाही, परंतु तुमचा सूड घेतला याचं मला समाधान मिळेल." त्याचं बोलणं ऐकून त्या 2 सैनिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यातला एक जण म्हणाला, "याला इथे सोडून आपण जाऊ. आपण जर इथे थांबलो तर फुकट मरू. चल पटकन आपण शहरात जाऊ आणि तिथे काहीतरी औषध पाणी करून जीव वाचवण्याचा प्रयत्न करू." दुसऱ्या सैनिकाला देखील त्याचे म्हणणे पटले आणि ते दोघेजण मधुसूदनला तिथेच टाकून राजधानीच्या दिशेने पळत सुटले. मधुसूदन मात्र हसत हसत उठून बसला, कारण त्या मिठाईमध्ये विष नव्हतंच. आपली सुटका व्हावी म्हणून त्याने हे नाटक रचलं होतं. आपली युक्ती यशस्वी झाली हे पाहून तो खूप खुश झाला आणि आपल्या राज्यामध्ये परत जायला निघाला. राज्यामध्ये परत आल्यानंतर त्याने झालेली सर्व घटना राजाला सांगितली. राजाला त्याच्या हुशारीबद्दल खूप कौतुक वाटले आणि त्याने त्याला मोठे बक्षीस पण दिले.